नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज या ठिकाणी मंडणगड तालुक्यातील माननीय योगेशदादा कदम आमदार या राज्याचे राज्यमंत्री या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांचा आज सत्कार सोहळा या ठिकाणी सन्मानित करणारे येणार आहे। तर या ठिकाणी सगळे भाविक जन शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मित्रांनो, चार विभागाचे विभाग प्रमुख यांनी चार श्रीफळ देऊन नामदार योगेंद्र कदम यांचा सन्मान करत आहेत। मंडळातील चार विभाग प्रमुख सन्मान्य दादांचा सत्कार करणार आहेत। हिंदुस्थानचं आदरदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मुद्रा हृदय सम्राट शिवसेना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वागत करतो। शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामदासभाई कदम, आज मंडणगड तालुका आयोजिताच्या ह्या स्वीकार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व शिवसैनिक, महायुतीचे सर्व कार्यकर्ते, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, मी इथे हॉलमध्ये एक मिनिट जरा हॉलमध्ये उपस्थित असलेल्या शेवटच्या व्यक्तीला भेटेपर्यंत मी इथे निघणार नाही। मी प्रत्येकाला भेटणार, कोणी घाई करू नका। योगेश दादा तुमचाच आणि तुमचाच कायमचा राहणार आहे। बोलायला याकरता मला माहिती अजून काही मंडळींना बोलायचं होतं, परंतु आपण सर्व गेले 2 तास इथे वाट पाहत आहात। अजून प्रत्येकाचा सत्कार स्वीकारला गेलो अजून 2 तास गेले असते, पण मी अगोदर बोलून घेतो बघ, प्रत्येक व्यक्तीला मी भेटणार आहे, कोणालाही भेटणार नाही। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच म्हणेल की आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यभूमीला खऱ्या अर्थाने 49 वर्षानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने न्याय दिला, महायुतीच्या सर्व नेत्यांनी न्याय दिला। मी आपल्या सर्वांच्या वतीने या पवित्र भूमीमधून आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांनी आपल्याला 49 वर्षानंतर हे मंत्रिपद दिले आणि बाजूने ही गोष्ट लहान नाहीये। आज
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, आज हे महाराष्ट्र राज्य, देशाला दिशा देणारं आपलं महाराष्ट्र राज्य, देशामध्ये सर्वाधिक आर्थिक महत्व असलेलं महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिपदी आज योगेश कदमला विराजमान केलं ही अतिशय मोठी बाब आहे. परंतु हे शक्य झालं कारण आपण सर्वांनी मला आमदार केलं, मला आपण सर्वांनी निवडून दिलं, म्हणून हे शक्य झालं. त्यासाठी आपला सर्वांचा नतमस्तक होतो, आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज एकटा योगेश कदम मंत्री झालेला नाही, आज दापोली मतदारसंघामधला मंडणगड तालुक्यामधला प्रत्येक नागरिक मंत्री झालेला आहे. आज तुम्ही सगळे मंत्री झालेला आहात, हे कदापि विसरून चालणार नाही. आज मी इथे उभा आहे, आपल्या समोर बोलतोय, तुम्हाला सर्वांच्यामुळे बोलतोय. आज मी इथे उभा आहे, हा सन्मान मी स्वीकारतोय. जरी सत्कार करणारे तुम्ही जरी असलात तरी सुद्धा हा सत्कार आणि सन्मान हा तुमच्या इथे असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा सन्मान आहे, हे विसरून चालणार आणि मी आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही. आणि योगायोग बघा, आपल्याकडे आलेली सगळी खाती, जरी राज्यमंत्री पदही खाती आलेली असली तरी सुद्धा ही सगळी खाती आपल्या कोकणाच्या विकासाकरता अतिशय महत्वाची खाती आहेत. नक्कीच या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघाला न्याय देईल. या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामधल्या प्रत्येक वस्तीला, प्रत्येक वाडीला, प्रत्येक गावाला योगेश कदम न्याय देईल हा शब्द आपल्याला आज मी देतोय. आणि काही चिंता करायचं कारण नाही. कदाचित काही विरोधकांना आता असं वाटत असेल की आता हा मंत्री झालाय, आता हा काय मतदारसंघात येणार नाही, आता हा काय आमच्या गावात येणार नाही, आता हा काय तालुक्यामध्ये जास्त थांबणार नाही. परंतु जरी मी महाराष्ट्रात फिरत असलो, मगाशी मी दापोलीत म्हटलंय, घाले हिंडते आकाशी चित्त तिच्या पिलापाशी, तुम्ही सगळे माझे आहात. प्रत्येक गावात माझं लक्ष असणार, प्रत्येक गावावरती माझं लक्ष असणार, प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कामध्ये मी कायम असणार आहे. किती त्रास होऊ द्या, संभाजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 22 तास जागून काम करायचे. त्या जिद्दीने हा योगेश कदम देखील तुमची सेवा यापुढे देखील करत राहील. हा शब्द आता द्यायला मी इथे आलोय. अधिक वेळ मला घ्यायचा नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय की आज आपण कुठल्याही आमदाराच्या वरच्या कुठल्याही पदावरती नसताना 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या मार्फत आपण आपल्या मतदारसंघामध्ये 3,500 कोटीपेक्षा जास्त निधी आणला होता. अरे आता तर आपण मंत्री आहोत, राज्यमंत्री का होईना परंतु मंत्री आहोत. आता 5 वर्ष आपली सत्ता असणार आहे. आता कमीत कमी 5 ते 5,500 कोटीचे टार्गेट ठेवायचं आणि आपल्या मतदारसंघाला न्याय द्यायचा आणि निश्चय करून आपला त्याहीपेक्षा महत्वाचं, निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या कोकणाला किंवा आपल्या मतदारसंघाला एक विकासाच्या दृष्टीने काय पलट करणारा एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प, ते म्हणजे आपल्या मंडणगड तालुक्याची MIDC देखील लवकरच आपण त्याचं भूमिपूजन देखील करणार आहोत. पुन्हा एकदा योगायोगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सामान्य उदयी सामंत साहेबांच्या माध्यमातून उद्योग मंत्री पद आले. मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जो हा विषय हाती घेतलाय, हा विषय पूर्ण होईपर्यंत नक्कीच पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. अनेक विषय आहेत. मी मागे देखील म्हटलं होतं की आपल्या मंडणगड तालुक्यामधील दरवर्षी कमी होणारी लोकसंख्या, मंडणगड तालुक्यामधून दरवर्षी आपल्या इथं होणारा तरुणांचं स्थलांतर अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे आपल्या शहराकडे गेलेला तरुण म्हणजे मुंबई, पुणे, ठाण्याला राहणारा आपला तरुण नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या गावाकडे वळेल आणि हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत योगेश कदम स्वतः बसणार नाही. मगाशी म्हटलंय, आपल्या अनेक गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकास प्रलंबित आहेत, त्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. आज जलसंधारण सारखं खातं आज हे शिवसेनेकडे आहे. लहान लहान बंधारे होणं गरजेचं आहे, ते आपण त्याच्यावर माझं लक्ष असणार आहे. आरोग्य विभागाचं खातं प्रकाशजी आंबेडकर पुन्हा शिवसेनेकडेच हे मंत्रिपद आहे, ते देखील अतिशय महत्त्वाचं खातं आहे. आपलं ग्रामीण रुग्णालय यापुढे आपल्याला 50 खाटाचं नवीन रुग्णालय मंजूर करून घ्यायचंय, हे देखील स्वप्न पाहिलं, त्याच्यात आपण लवकरच मंजूर करून घेतोय. त्यानंतर पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने आपल्या कोकणाचा विकास झाला पाहिजे. पर्यटन क्षेत्र करत असताना पर्यटन मंत्री देखील आपल्या शिवसेनेचेच आहेत. या खात्यावर आपल्या कोकणाला न्याय मिळवून देईल, आपल्या मतदारसंघाला न्याय मिळवून देईल. आणि आता आपला तुमच्या हक्काचा दादा आता गृहराज्यमंत्री झालाय, परंतु नाही पण बाबांना आपण सगळ्यांनी
जसं मंत्रीपद किंवा एखादं शासकीय पद आल्याच्या नंतर आपण जबाबदारीने वागतो, तसं मी मंत्री म्हणजे तुम्ही मंत्री, तुम्ही मंत्री म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनी जबाबदारीने वागावं लागणार आणि वागायचं आहे अशी म्हणजे आम्ही विनंती आहे. नाहीतर माझा दादा मंत्री आहे, बघतोस तुला दाखवतो, कोण म्हणूनच दाखवतो माझं असं असं केलंच काय, थांब घेऊन दाखवतो, माझं काय कोण बिघडणार, दादा माझा मंत्री आहे. असं करून चालणार नाही. आपण सर्व जबाबदार कार्यकर्ते आहोत. आपण या ठिकाणी शेवटी आज ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये ज्याला मंत्रीपद आलंय याचा अर्थ असा होतो की ह्या तालुक्यामध्ये टाचणी जरी पडली तरी सुद्धा आपले सगळे पत्रकार बांधव आहेत इथे उपस्थित आहेत, टाचणी पडल्याचा आवाज देखील महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. कारण आता इथे असणाऱ्या प्रत्येक गोष्टींवरती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, म्हणून आपण जबाबदारी वागणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु अर्थातच माझ्या समोर ह्या मंत्रिपदामार्फत काम करत असताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावणाऱ्या भूमीला न्याय मिळवून द्यायचा, या महाराष्ट्राची सेवा करायची, त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये माझी शिवसेना संघटना अजून मजबूत करायची, हे दोनच लक्ष बाळगण्याचं आहे. जसं आपण आपल्या दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण आपला पक्ष मजबूत केला आणि आपली संघटना वाढवली, आपली महायुती आपण मजबूत केली, तो दृष्टिकोन ठेवून या मंत्रिपदाच्या मार्फत सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष आपण अजून मजबूत करणार, शिवसेना पक्ष पण वाढवणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा झेंडा असाच महाराष्ट्रावरती कायम दौलत ठेवायची जबाबदारी तुमच्या खात्यावरती आज सन्माननीय शिंदे साहेबांनी दिलेली आहे, ती आपण पार पडत राहणार. शब्द देखील आपण सर्वांना आज मी देतोय. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. मला कल्पना आहे की आपण सर्व उत्साहामध्ये आहात, आपल्या सर्वांचा आनंदाचा द्विगुणित झालेला आहे आणि म्हणून नक्कीच आपल्याला माझ्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचं काम हा योगेश कदम करेल. आणि मी सगळ्या सामान्य आयोजकांचे प्रतापजी असतील, आमचे राखणजी असतील, आमचा विनोद असेल, आमचे तालुका कार्यकारी सगळे असेल, आदेशजी असतील, आमचे अनिलजी असतील, आमच्या नक्षीदाई असतील, शिंदेदाई असतील, आमची युवा सुधार चेतन असेल, त्यांची सगळी टीम असेल, युवती संघची टीम असेल, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. फक्त 2 दिवसामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सिद्धेश्वर सगळ्यांचं मनापासून सगळ्यांची नाव घेण्यासारखे आहे. सगळ्यांचं मनापासून मी आज अभिनंदन करतोय. भाजपचे सर्व कार्यकर्ते आज इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनापासून आभार मानतोय. त्यांनी येऊन आपला सत्कार सन्मान केलाय. आरपीआयचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार नक्कीच मी स्वीकारणार आहे. त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून मी आभार मानतो. आणि आता एवढंच फक्त सांगेन की नक्कीच प्रत्येक सत्कार मी स्वीकारणार आहे. फक्त आभार प्रदर्शन होईल तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही. प्रत्येकाची वाटतं आपण आभार मानावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि अधिक वेळ न घेता ज्यांना मनोगत व्यक्त करता आले नाही त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु भाषणाच्या संधी आपल्याला अनेकच मिळणार आहेत. आता योगेश शर्माची तशी भाषणं कमी होतील, आता या नेता मंडळीची तालुक्यात भाषणं तर जास्त होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना थोडी फक्त एक शेवटची विनंती करतो. आणि जाता फक्त एवढंच सांगेन की आपल्या सर्वांमध्ये आज समन्वय असाच आपण कायम ठेवायचा आहे. आणि प्रत्येक गावाकडे पुन्हा एकदा सांगतोय, मंत्री झाले म्हणून याचा अर्थ असा होणार नाही की माझ्या तालुक्याकडे माझ्या गावाकडे माझं दुर्लक्ष तसं अजिबात होणार नाही. प्रत्येक गावाकडे माझं बारीक लक्ष असेल, प्रत्येक वस्तीवर माझं बारीक लक्ष असेल, प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कामध्ये योगेश कदम कायम राहील. तुम्हाला वाड्यावरती मी सोडणार नाही शब्द मी आपल्या सर्वांना आज मी देतोय. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंडळी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दादांचं स्वागत करत आहेत. ज्यांची मी नावं घेतोय त्यांनी कृपया रांगेत आणि तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मौजे सोडून पूर्ण
कृपया पुढाकार विनंती करतो. रानवली 391 पदाधिकारी झाले, 41 विभागात झाले. दादा अधिकारी ग्रामपंचायत सरपंचाच्या वतीने धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी आपले जावळे ग्रामस्थ संपूर्ण या ठिकाणी दादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता इकडे सगळेजण आम्ही शिवसैनिक जेवढे आहेत जावळे गावाचे ग्रामस्थ ठराविक आम्ही या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही दादांना खास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत.